नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत मणिकर्णिका घाटावरती, जो आहे वाराणसी येथे गंगा नदीच्या तीरावरती हा वसलेला असा मणिकर्णिका घाट आहे. खूप महत्त्वपूर्ण, खूप प्राचीन असा घाट आहे. या घाटाची निर्मिती कशी झाली याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. तर याच मणिकर्णिका घाटाला महास्मशान असं देखील म्हटलं जातं मित्रांनो. तर महास्मशान का म्हटलं जातं? तर तुम्हाला आता मी सर्वप्रथम दाखवतो कशाप्रकारे इथे लाकडं रचून ठेवलेली आहेत. तर जिथे जागा मिळेल तिथे ही लाकडं रचून ठेवलेली आहेत. तर या लाकडांचा उपयोग जो आहे तो मृतदेहास मृतदेह जाळण्यासाठी म्हणजेच दहन करण्यासाठी या लाकडांचा उपयोग केला जातो. आता देखील इथे एक मृतदेह जळत आहे, दहन केलं जात आहे त्या मृतदेहाचं. मी काही पुढे जाऊ शकलो नाही काही कारणास्तव, तुम्हाला लांबूनच दाखवतो. तर तुम्ही बघत असाल कशाप्रकारे इथे लाकडं रचून ठेवलेली आहेत मृतदेहांचं दहन करण्यासाठी. तर असा हा खूप महत्त्वाचा प्राचीन असा हा घाट आहे. तर या घाटाची निर्मिती कशी झाली? तर अशी मान्यता आहे मित्रांनो, ज्यावेळेला भगवान विष्णू महादेव शिवशंकर यांची तपस्या करत होते, त्यावेळी त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने येथे एक कुंड बनवला होता. कुंड याच्यासाठी बनवला होता की माता पार्वती आणि महादेव शिवशंकर यांना इथे स्नान करता यावं, यासाठी हा कुंड बनवला होता, अशी मान्यता आहे. आणि याच कुंडामध्ये आंघोळ करतेवेळी माता पार्वती यांच्या कानातील फूल मणी तिथे पडला होता आणि तो महादेव शिवशंकर यांनी तो शोधून काढला होता. तेव्हापासून या घाटाला मणिकर्णिका घाट असं नाव पडलं गेलं मित्रांनो. तर खूप प्राचीन असा खूप जुना असा आपला हा घाट आहे, अशी मान्यता आहे. आणि इथे मोक्ष कसा मिळतो याचं देखील मी तुम्हाला आता कारण सांगणार आहे. ज्यावेळेला शिवशंकर मृतकाच्या कानामध्ये ज्यावेळेला तारक मंत्र बोलतात, त्यावेळेला मृतकाचा जो आत्मा आहे तो मोक्षाच्या मार्गाने निघून जातो. म्हणून या घाटावरती जे देहाचं जे दहन केलं जातं ते याच कारणास्तव इथे दहन केलं जातं. तर खूप प्राचीन असा हा घाट आहे मित्रांनो. तर याच घाटावरती तुम्हाला अजून एक माहिती महत्त्वाची सांगणार आहे. तर ती एक मंदिर आहे, ते कंटिन्यू झुकलेलं आहे. तर त्या मंदिराचं नाव मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि ते का झुकलं गेलं आहे, त्याच्या मागची काय आख्यायिका आहे, तर हे तुम्हाला पुढे सांगणार आहे मित्रांनो. तर त्या मंदिराचं नाव मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, रत्नेश्वर महादेव मंदिर असं त्या मंदिराचं नाव आहे. हे सर्व आमचे मित्रमंडळी आम्ही सर्वजण एकत्र गेलो होतो. तर ते समोर उभे आहेत. तर आता आम्ही जाणार आहोत त्या रत्नेश्वर मंदिराकडे. हे जे रत्नेश्वर महादेव मंदिर जे आहे ते गंगा नदीच्या काठावरती मणिकर्णिका घाटाच्या एका बाजूला असं हे मंदिर वसलेलं आहे. खूप छान असं मंदिर आहे, कोरीव काम याच्यावरती केलेलं आहे. तर त्या मंदिराकडे आम्ही आता जाणार आहोत. तर हे जे मंदिर आहे ते साधारणतः 9 डिग्री म्हणजे 9 अंशांनी हे झुकलेलं असं मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. तर याचा देखील इतिहास मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर हे जे मंदिर आहे ते साधारणतः गरमीच्या दिवसामध्ये फक्त याचा गाभारा आपण या गाभाऱ्यामध्ये जाऊ शकतो. तिथे रत्नेश्वर महादेवाचं आपण दर्शन घेऊ शकतो. पावसाळ्यामध्ये या मंदिराच्या अगदी कळसाला पाणी लागलेलं असतं. तर एवढं इथे पाणी असतं मित्रांनो. तर या मंदिराचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. हे पहा कशाप्रकारे कोरीव काम या मंदिराचं केलेलं आहे. खूप छान असं मंदिर आहे. पण 9 डिग्रीने हे मंदिर झुकलेलं आहे. खूप छान मंदिर आहे. साधारणतः 74 फुटापर्यंत या मंदिराची उंची आहे. तरी देखील पावसाळ्यामध्ये हे पाण्यामध्ये जातं. या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला जाता येत नाही. तर आपलं नशीब आहे आपण आलो होतो त्यावेळेला या गाभाऱ्यामध्ये जाऊ शकलो. तर अशा प्रकारे हे मंदिर आहे आणि ही गर्दी तुम्ही बघत असाल कशाप्रकारे वाढतच चाललेली आहे. खूप अशी गर्दी आहे इथे या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. या घाटाचं खूप महत्त्व आहे. या घाटावरती बरेच असे लोक येतात व्हिजिट देण्यासाठी. तर तुम्ही उंची बघत असाल या मंदिराची, कोरीव काम बघत असाल. तर मित्रांनो असं मानलं जातं की राजा मानसिंग यांच्या सेवकांनी आपली आई रत्नाबाई यांच्यासाठी हे मंदिर बनवलं होतं. आणि हे मंदिर बनवल्यानंतर त्यांनी गर्वाने अशी घोषणा केली की आई, मी तुझ्या कर्जातून मुक्त झालो. आणि अशी घोषणा केल्यानंतरच काही क्षणामध्येच हे जे मंदिर आहे ते साधारणतः 9 डिग्रीने हे झुकलं गेलं. तर याच्यावरून असं समजलं जातं मित्रांनो की आपल्या आईच्या कर्जातून कोणीही मुक्त झालेलं नाही. याच्यापूर्वी कोणी झालं नाही आणि आजही झालं नाही आणि याच्यापुढेही देखील कोणी होणार नाही. तर अशी याच्या पाठीमागची आख्यायिका आहे मित्रांनो. तर हा होता मणिकर्णिका घाट. आणि
महादेव यांचं हे मंदिर, रत्नेश्वर महादेव यांचं मंदिर, खूप छान असं मंदिर होतं. आता आम्ही पुढे जात आहोत आमच्या दुसऱ्या घाटाकडे. तर खूप छान असा हा मणिकर्णिका घाट होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांच्यासोबत. काही चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.